नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं मराठी रंगमध्ये. नमस्कार. भारतीय पासपोर्ट धारकांसाठी एक खूपच जबरदस्त बातमी आहे. म्हणजे 2025 हे वर्ष प्रवासाच्या अशा काही संधी घेऊन येतंय ना की विचारूच नका. आणि आज आपण त्याच संधींबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया. आणि तो आकडा आहे 59. हो, बरोबर ऐकलं. 2025 मध्ये भारतीय पासपोर्टवर तब्बल 59 देशांमध्ये अगदी सहज प्रवेश मिळणार आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की आता प्रवासाचं प्लॅनिंग करणं पूर्वीपेक्षा खूपच सोपं झालं आहे. ही जी संख्या वाढली आहे ना, त्यामुळे भारतीय प्रवाशांना आता जगभर फिरण्याचे इतके पर्याय मिळाले आहेत जे आधी कधीच नव्हते. म्हणजे प्रवासाचं स्वातंत्र्य आता खरंच एका वेगळ्याच पातळीवर पोहोचलं आहे. पण थांबा, कोणत्याही प्रवासाचं नियोजन करण्याआधी या सुलभ प्रवासाचे वेगवेगळे प्रकार काय आहेत हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग बघूया की हे सगळं नक्की आहे तरी काय. तर बघा, सुलभ प्रवासाचे मुख्यत्वे 3 प्रकार आहेत. पहिला आहे व्हिसा मुक्त, म्हणजे तुम्हाला आधीच व्हिसा वगैरे काढायची काहीच गरज नाही, थेट पोहोचायचं आणि प्रवेश मिळवायचा. दुसरा आहे व्हिसा ऑन अरायव्हल. यात तुम्हाला एअरपोर्टवर पोहोचल्यावर व्हिसा मिळतो, पण हो, त्यासाठी काही कागदपत्र आणि फी लागू शकते. आणि तिसरा आहे ई व्हिसा, ज्यासाठी प्रवासाला निघण्यापूर्वी फक्त एक ऑनलाईन अर्ज करून परवानगी मिळवायची असते. हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की प्रत्येक प्रकाराचे नियम आणि प्रक्रिया वेगवेगळी असू शकते. तर मग आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली असेल की नक्की कोणते देश आहेत या 59 देशांच्या यादीत. चला तर मग आता ती संपूर्ण यादीच पाहूया. आपण सुरुवात त्या देशांपासून करूया जिथे जाण्यासाठी आगाऊ व्हिसाची अजिबातच गरज नाही. म्हणजे इथे पोचल्यावर थेट प्रवेश मिळतो. या यादीत खूप विविधता आहे. बघा, आशियात आपल्या शेजारी भूतान आणि कझाकस्तान आहे, तर दुसरीकडे कॅरिबियनची सुंदर बेटं जसं की बार्बाडोस आणि जमायका, इथेही व्हिसाशिवाय जाता येतं. इतकंच नाही तर आफ्रिकेतील केनिया आणि ओशिनियामधील फिजीसारखी दूरवरची ठिकाणेही यादीत आहेत. आणि ही यादी इथेच संपत नाही. यामध्ये मलेशिया, फिलिपिन्स आणि थायलंडसारख्या आपल्या सगळ्यांच्या आवडत्या ठिकाणांचाही समावेश आहे. याशिवाय आफ्रिकेतील मॉरिशस आणि आपला शेजारी देश नेपाळ असे अनेक पर्याय आता भारतीय प्रवासांसाठी खुले झाले आहेत. आता आपण त्या देशांबद्दल बोलूया जिथे व्हिसाची सगळी प्रक्रिया एअरपोर्टवर पोहोचल्यावरच पूर्ण होते. हे खूप सोयीचं असू शकतं, पण त्यासाठी योग्य तयारी करणं तितकंच गरजेचं आहे. या यादीत मालदीव आणि इंडोनेशियासारखी भारतीयांची एकदम आवडती ठिकाणं आहेत, जिथे समुद्राच्या किनाऱ्यावर सुट्टी घालवण्याचा आनंद काही औरच असतो. याचबरोबर कंबोडिया आणि लॉस सारखे ऐतिहासिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध देशही आहेत. यादीतील इतर देशांमध्ये आपल्या जवळचा श्रीलंका, मध्य पूर्वेतील कतार आणि आफ्रिकेतील तांझानिया आणि झिम्बाब्वे सारख्या देशांचा समावेश आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाण एक पूर्णपणे वेगळा अनुभव देणार आहे. आणि आता येतो शेवटचा प्रकार, जिथे प्रवासाला निघण्यापूर्वी फक्त एक साधा ऑनलाईन अर्ज करून इलेक्ट्रॉनिक परवानगी मिळवायची असते. या प्रकारात सध्या सेशेल्स या सुंदर बेटांचा समावेश आहे. प्रवासाला निघण्यापूर्वी फक्त एक ऑनलाईन अर्ज करायचा आणि तुमची परवानगी तयार. किती सोपं आहे हे, नाही का? बरं, प्रवासाच्या या सगळ्या संधी खूपच रोमांचक आहेत, पण प्रत्येक संधीसोबत काही जबाबदारी सुद्धा येते. त्यामुळे प्रवासाला निघण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. एक गोष्ट पक्की लक्षात ठेवायला हवी, व्हिसा मुक्त किंवा व्हिसा ऑन अरायव्हल म्हणजे अमर्याद स्वातंत्र्य नाही. प्रत्येक देशात किती दिवस राहता येतं याचे नियम वेगवेगळे असतात. काही ठिकाणी फक्त पर्यटनासाठीच परवानगी असते, व्यवसायासाठी नाही. त्यामुळे निघण्यापूर्वी त्या देशाचे विशिष्ट नियम नक्की तपासा. आणि म्हणूनच हा सल्ला खूप महत्त्वाचा आहे की नेहमीच ताजी माहिती घेत राहा. कारण काय आहे, हे नियम आणि धोरणं कधीही बदलू शकतात. तर ही एक छोटीशी पण महत्त्वाची तपासणी सूची आहे जी तुम्हाला नक्कीच मदत करेल. नेहमी त्या देशाच्या अधिकृत वेबसाईटवरूनच माहिती घ्या. किती दिवस राहण्याची परवानगी आहे, कोणती कागदपत्र लागतील आणि काही नवीन बदल झाले आहेत का हे नक्की तपासा. तर हे सगळं पाहिल्यानंतर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की भारतीय प्रवासांसाठी आता एका नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे. 2025 मध्ये भारतीय पासपोर्ट खरंच जगभरातील प्रवासाची दारे उघडत आहे. हे वाढलेलं स्वातंत्र्य प्रवाशांना अधिक उत्स्फूर्तपणे आणि कमी त्रासात जग पाहण्याची एक मोठी संधी देत आहे. तर मग या सगळ्या नवीन संधी समोर असताना मनात एकच प्रश्न येतो, या यादीतील पुढचं ठिकाण कोणतं निवडायचं? विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का?